तरी सुद्धा तिकडे बिलकुल लक्ष न देता आज मम्मी सोबत फुल टाइम ओव्हर टाइम बिझनेस करतात. त्यांच्या मम्मीचं ड्रीम होतं की मी शाळेतच गेलेली नाही, पण माझ्या मुलाला मला चांगल्या प्रकारे एज्युकेशन द्यायचंय. त्यांनी एज्युकेशन तर दिलं, पण करिअर मात्र माय लाईफ मध्येच लावलं. तर सोळस फॅमिलीसाठी खरंच एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बघा तुम्ही आज इथं बघितलं की ज्या लोकांचं एज्युकेशन झालंय त्या पण लोक आज इथं सक्सेसफुल आहेत, आणि ज्यांचं एज्युकेशन नाही झालेलं तर ती लोक सुद्धा आज इथं सक्सेसफुल आहेत. जे नवीन व्यक्ती आले त्यांच्यासाठी ओळख करून दे. नाव माझं जयश्री रमेश कोंद्रे. बघा जसं तुम्ही आज आलाय असंच मी आणि माझे मिस्टर प्रोग्राम बघण्यासाठी आलेलो होतो. पहिलं 45 मिनिटं प्लॅन झाला आणि खरंच आज एकदम चांगल्या भाषेमध्ये प्रत्येक प्रोडक्ट, प्रत्येक प्लॅनचा प्रत्येक भाग त्यांनी एकदम चांगल्या प्रकारे समजून सांगितला. दीपक सरांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या व्यक्तींसाठी मी का टाळ्या वाजवायला लावल्या, कारण यांनी यांच्या आयुष्यातला वेळ आपल्यासाठी खर्च केलाय. कारण यांना प्लॅन देण्याचे आणि होस्टिंग करण्याचे पैसे दिले जात नाही, पण ते आज आपल्यासाठी सेवेसाठी म्हणून ते आज इथं उभा राहतात. तर खरंच बघा, एखाद्या व्यक्तीचा प्लॅन ऐकून जर एखाद्या व्यक्तीच्या जरी आयुष्यामध्ये परिवर्तन झालं तरी सुद्धा त्या व्यक्तीला कुठं ना कुठं आशीर्वाद भेटल्याशिवाय राहत नाही. आणि ज्या दिवशी मी आणि माझे मिस्टर आम्ही असं दोघेही प्लॅन प्रेझेंटेशन बघण्यासाठी आलेलो होतो, बघा काही गोष्टी कळत होत्या, काही गोष्टी कळत नव्हत्या, अगदी डोक्याच्या वरतून चालल्या होत्या. तुम्ही आता ऐकलं बुधवंत सरांना की ते बोलले की पहिल्यांदा काहीच कळत नाही,